बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका. प्रकरण 8. तापी काठ थंडीनं गारठत कुडकुडू लागला. 9-10च्या सुमारास छापरा सामसूम होऊ लागला. पण धना अप्पांच्या वाड्यात तेलात पाण्याचा थेंब पडला असावा म्हणून फडफडणाऱ्या समयीप्रमाणे सारे जीव जळू फडफडू लागले. चंदनबाई पुतळ्यागत भिंतीला टेकून बसलेल्या. वंदनानं अंधाऱ्यात रात्रीतही अंधाऱ्यात गाडून घेतलेलं. रमा भैया साहेबांजवळ सुन्न बसलेला. दूर तटबंदीकडून कुत्री भेसूर भुंकत असावीत. मध्येच रडण्याचा हेल काळीज कुरतडत होता. कमानीचं दार करकरलं. शिरस्त्याप्रमाणे भाऊसाहेब टल्ली होत डुलत आले. रावसाहेब यांचं दुःख किती मोठं असलं तरी ते बाजूला ठेवत त्यांनी पुन्हा भाऊसाहेब यांची मनधरणी केली. भाऊसाहेब, निदान जाणाऱ्या रावसाहेबांच्या आत्म्या शांती लाभावी यासाठी तरी वंदनाचा विचार करत लग्नास होकार द्या. हात सोडतो, पाया पडतो. रावसाहेब अश्रू गाळत विनवू लागले. भैयासाहेब, आमचे रावसाहेबच तिच्याशी दुसरा पाठ मांडणार होते, आणि आता मी तिच्याशी लग्न केलं तर त्यांच्या आत्म्या शांती कशी मिळणार? भाऊसाहेब आपल्याच नशेत आणि गुरमीत बोलले. भाऊसाहेब, तुमचं पाप तुम्हाला झाकावं लागेल. गपगुमान लग्न करा आणि वाड्याची इज्जत राखा. रमाकांत आतून खदखदत बोलला. ऐ रम्या, यांच्यासोबत तूही हल्ली आमच्या अन्नावर जगतोय आणि मला वाड्याची इज्जत शिकवतोय का? वाड्याच्या इज्जतीची पडलेली असेल तर साऱ्याने उगाच निघा येतून तिला घेऊन. हे पाप आता वाड्यात ठेवू नका. भाऊसाहेब गुरगुरले. भाऊसाहेब, भैयासाहेब व मी निघतो सकाळीच. आम्हालाही हौस नाही इथं राहण्याची. पण चंदन अक्का व वंदना कुठंच जाणार नाहीत. रमाही ठामपणे बोलला. रम्या, आत्ते भाऊ ना तू? मग काय हरकत आहे, वंदनाशी तूच करणार लग्न? भाऊसाहेब मनात येईल ते बोलून गरळ ओकला. भैयासाहेब, चंदनबाई व वंदना सारे थरथरले. रमा बिचारा काय बोलणार? त्याची तर जणू जीभच घशात अडकली. रम्या, या भैयासाहेबांची तब्येत बिघडली तेव्हा तूच हिला येथून घेऊन गेला होता सुरगण्याला. मला तर वाटतंच तुझंच हे पाप आणि मला बदनाम करताय तुम्ही. भाऊसाहेब बोलला आणि अंधाऱ्यातून उठत वंदनानं भाऊसाहेबाला जोरात एक कानशिलात उजडली. भाऊसाहेब एकदम संतापला. हे अगदी अनपेक्षित होतं. चंदनबाई घाबरली व तिने वंदनला मागे घेत ती पुढे झाली. भाऊसाहेब नरमला थोडा. तो जसा आला तसाच डोलत निघून गेला. पण तो जे बोलला त्यानंच कोंडी फोडण्याचा मार्ग दिसू लागला. भैयासाहेब रात्रभर विचार करत बसले. रमा आपला गरीब असला तरी बहिणीचा मुलगा, भाचाच. आपण त्याला मदत करीत आलो असलो तरी कधीच आपल्या बरोबरीचा नाही म्हणलं. वास्तविक पहिलवानकडे कोणत्याही कामात धडाडीचा. 2 तरुण मुली घरात, पण त्यानं कधीच त्या नजरेनं पाहिलं नाही. मग आता तरी आपण कोणत्या तोंडानं त्याला सांगावं? हा त्यावर अन्याय होईल. या वाड्यातील त्या नराधम भाऊसाहेबांचं पाप त्याच्या माथी का मारावं? भैयासाहेब यांचं मन तयार होईना. त्यापेक्षा निघावं सुरगाण्यास. पण सुरगाण्यास नकोच. आता एकच उपाय. वाटेतली एखादी नदी आहे. खरंच नद्या या माणसावर किती उपकार करतात. साऱ्या माणसांची सारी पापे त्या पोटात घेतात. करू त्याच नदीच्या काठावर स्नान. पाप तिच्याकडे सोपवत आपलं पाप हे तिथंच धू. झाला विचार पक्का. पण बापाचं काळीज वंदनासाठी तुटू लागलं. ते उठले.
त्यांना वंदनाला पाहावंसं वाटलं. उत्तर रात्र झाली तरी भैयासाहेब जागीच म्हणून झोप चालवला रमा उठत भैयासाहेबांजवळ आला. भैयासाहेब झोपा, जागण्यानं प्रश्न सुटत नाहीत, निघेल काहीतरी मार्ग. रमाकांत बोलला. रमा, उद्या सकाळीच निघतो मी वंदनास घेऊन. तू मात्र काही दिवस चंदन अक्काजवळ थांब. भैयासाहेब उसासा टाकत बोलले, पण त्याचं अंग घामानं डबडबलेलं. पाप करताना तर सोडा, पण दुसऱ्यानं केलेलं पाप निस्तरतानाही घाम फुटतोच. भैयासाहेब एक ऐकाल? भैयासाहेब काहीच बोलले नाहीत. भैयासाहेब तुम्ही थांबा चंदन अक्काजवळ, मीच वंदनास घेऊन जातो. रमा घाबरत बोलला. कुठं सुरगण्यास? आपल्या योजनेत हा खोडा घालतोय म्हणून भैयासाहेब संशक्तीने विचारू लागले. नाही, वाट दिसेल तिकडं 2-3 वर्ष. रमा बोलला आणि भैयासाहेब त्याला बिलगत हमसू लागले. भैयासाहेब, चंदनबाई, वंदना, रमाकांत सारे निघाले. नर्मदा ओलांडत एका मंदिरावर रमाकांत व वंदना दोघांचंच लग्न भैयासाहेब यांनी छोटेखानी स्वरूपात केलं. तेथून बरीच तीर्थस्थाने करीत ते फिरले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड फिरले. रमाकांत व वंदनाबाई सुरक्षित ठिकाणी सोय करत चंदनबाई व भैयासाहेब खुशीनं परतले. चंदनबाई छापऱ्यास व भैयासाहेब सुरगण्यास राहू लागले. भाऊसाहेबाला वाटलं ब्याद टळी. तो आपल्या व्यसनात दंगला. धना आप्पा हुशार होते. त्यांनी लहान्या भाऊसाहेबांची पारख केली असावी. डांगरखळी सोडून सारी शेती रावसाहेब यांच्या नावावर करून ठेवली होती त्यांनी. आपला रावसाहेब बदलणार नाही, तो यथावकाश हिस्सा देईल त्यास, पण आपण आत्ताच त्याच्या नावावर केली तर हा बेधुंद होत लगेच विकेल. भाऊसाहेबकडे रोकडच एवढी होती की त्याला शेताकडे पाहायची गरजच पडली नाही सुरुवातीस तरी. 15 दिवस आधीच भैयासाहेब व चंदनबाई उत्तरेत गेले. आनंदाचा दिवस उगवला. मुलगा झाला, श्रीकांत. चंदनबाईनं नाव ठेवलं. रमाकांत सांगळे बाप झाला. ना छापऱ्यात, ना सुरगण्यात, ना पालघरला वार्ता. रमाकांत वंदनास फुलासारखं जपलं. तदनंतर 2 वर्ष रमाकांत व वंदना उत्तरेत राहिले आणि मग पालघरला परतले. माणूस भूतकाळात विसरण्याचा प्रयत्न करतो, पण भूतकाळ उफाळून येतोच. वंदना सुडानं धगधगत होती अपमानाचा बदला घेण्यासाठी. भाऊसाहेबानं वारे माप उधळपट्टी केल्यानं धना आप्पानं व रावसाहेबानं ठेवलेली रोकड संपली. सोनं सार चंदन अक्कानं दडवलेलं. त्यासाठी भाऊसाहेब चंदनबाईंकडे कटकट लावू लागला. चंदनबाई संतापानं सुरगण्यास निघून गेली. त्याचवेळी रमा व वंदना पालघरला आलेली म्हणून भैयासाहेबांनी वंदन व रमाकांतला सुरगण्यास बोलावून घेतलं. भाऊसाहेब तडक सुरगण्यास आला. एकतर सोनं वा शेतीत वाटा घेण्यासाठी थेट भैयासाहेबालाच धमकावून म्हणून. भाऊसाहेबाला वंदना दिसली आणि तो अचंब्यात पडला. भैयासाहेब, समजवा आमच्या वहिनींना. माझ्या बापाचा वाडा, शेती, सोनं नाणं सारंच बळकावं पाहताय. निदान माझा हिस्सा तरी द्यावा की नाही? भाऊसाहेब, आता तरी सुधरा. रावसाहेब होता तोवर कमी का उन्माद केला. निदान आता तरी व्यसनांचा आवर घाला. लग्न करावं, सहारा वाढा सांभाळा. नाहीतरी चंदनला दुसरं कोण आहे? भैयासाहेब, सांभाळण्यापेक्षा माणसानं उपभोग घ्यावा. आयुष्यात खुजी माणसं सांभाळ करत खपतात, असामान्य माणसं उपभोग घेतात. रमाकांत वंदनाकडे पाहत भाऊसाहेब बोलला. भाऊसाहेब, सांभाळणं मर्दाचं काम असतं, जे आप्पावं तुमच्या मोठ्या बंधूंनी केलं. उपभोग घेणारा मतलबी असतो. भाऊसाहेबाच्या बोलण्याचा रोग ओळखत चंदनबाई उफाळत बोलली. वहिनी, आता धना आप्पाच्या या वारसास तुम्ही शिकवणार का?
तुम्हा साध्या सरळ सरळपणाचा भास आणि बेफिकिरीपणाचा रगेल भास ओळखता येण्याचं तत्वज्ञान शिकवणारा महान वाटतो. पण त्याआधीच तुम्हास रावसाहेब व भाऊसाहेब यातला फरक कळायला हवा होता. तो फरक शिकवणारा मी तुम्हास मतलबी वाटतो. वा, दोन भाऊ सारखे दिसत असले तरी फरक कळला नाही तुम्हास. भाऊसाहेब बोलले चंदनबाई जागीच गारठली. सारं आकाश पातळ घर घर फिरत आपल्या अस्तित्वाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत आहेत. बस असंच. हरामखोरा, नीच पापी, एवढी फसवणूक तुला जिवंतपणे किडे पडवत. नरकात ही जागा नशीब न हो तुला. चंदन अक्का एकदम संतापानं लाल झाली. अक्का, अक्का, तो प्यायलेला आहे, त्याच्या नादी काय लागता तुम्ही? रमाकांत अक्का शांत करू लागला. रम्या, रावसाहेब बोलले होते ना तुला दोन्ही डाली ठेवायला. भाऊसाहेबानं पुन्हा जिवारी बाण मारला आणि रमाकांतला आता खोच कळली. रमाकांत पेटला आणि त्यानं भाऊसाहेबांच्या पोटात जोराची अशी काही एक लात घातली की रेड्याच्या ताकदीचा भाऊसाहेब हेलपाडत भिंतीला ठोकला गेला. हरामखोर, कुत्र्या, छल कपटात कुठली मर्दानगी दाखवतोस? रमाकांत पुन्हा धावला. रमा, ही लाच तुला महागात पडेल. तुझं जीनं नाही संपवलं तर मी नावाचा भाऊसाहेबच नाही. तुझा गेम मिस करणार, लिहून ठेव. भाऊसाहेब चालतावा मुकाट्यानं. वाद का वाढवत आहेत? भैयासाहेबांना अजूनही खोज समजली नसल्यानं ते वंदनावर अन्याय विसरू पाहत होते. पण चंदनबाईच्या मेंदूतल्या रसायनाचं संतुलन हेलकांडत होतं. भैयासाहेब, मी जातोय, पण 2-3 दिवसात या चंदननं आमचं पूर्वापार वडलोपार्जित सोनं कुठं ठेवलंय तेवढं द्यायला हवं. पोटातली उठणारी कळ सोसत भाऊसाहेब बोलला. ठीक आहे, ठीक आहे, मी समजावतो व सर्व तुमच्या मढ्यावर मारायला लावतो, पण निघा तुम्ही. भैयासाहेब संतापले. पण चंदन अक्काच्या मेंदूच्या रसायनातली उसंडी. अहो, माझी फसगत होते. का, काय झालं चंदन? तुम्ही कोणते व भाऊजी कोणते ओळखले जात नाही माझ्याकडनं. तुम्ही आले की भाऊजी वाटतात आणि भाऊजी आले की तुम्ही वाटतात. अगं, साध्या सरळपणाचा भास झाला की मी, आणि बेफिकीरपणाचा रगेल आभास म्हणजे भाऊसाहेब. रसायनाचं संतुलन चाललंय. आणि मग चंदन साध्या सरळपणाचा भास, आणि मग मिठी. चंदन, तू पाप केलंयस. वंदनानं जाणतेपणी, तर तू भास आभासात गुंतत साम्य भेद न ओळखता अजाणतेपणी. नराधमानं लुटलं. रसायनांच्या संतुलनात कसोशीनं संतुलन साधत चंदन अक्का तरी रमाकांतला बोलल्यास. रमा, नराधमानं आम्हा दोन्ही बहिणींना नासवलं आणि रावसाहेब यांचाही खात्मा केला. याचा खात्मा. बस, चंदन अक्कानं जणू वेळच पांघरलं. चारित्र्य आणि मेंदूतील रसायन यात नक्कीच काहीतरी अभिक्रिया घडत असावी. त्यात कोणती उत्प्रेरके भाग घेत असावीत कोण जाणे. चंदन, त्यांचं सोनं कुठं ठेवलं ते सांग आणि घाल त्याच्या मढ्यावर. त्याच्या बापाचं तो विको की फुको नकोय ते आपल्याला. भैयासाहेब चंदन अक्कास म्हणाले. पण अक्का असून वंदनाबाईनं बहिणीस कवटाळा धीर दिला. पण वंदना, रमामुळं तुला निदान परतीचा मार्ग सापडला, पण मला. चंदन अक्काच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पेहू, एवढंच कसं बसं बोलली अक्का. भैयासाहेब रमाकांतला घेत निघणार होते, पण वंदनानं भैयासाहेबास थांबवलं. भैयासाहेब, मी व हे जातो आम्ही. पेवातील सोनं काढून देतो आणि येतो परत. वंदना, वंदना, रमास जाऊ दे. तू का जाते? वंदना व रमाकांत छापऱ्यास निघाले. नारी नारीच्या अंतर्मनाचा वेध कुणी घेतला. रमाकांतनं काय ठरवलं, भाऊसाहेब काय ठरवेल, तर वंदनाच्या मनात वेगळंच. धना आप्पांच्या वाड्यात रमाकांत व वंदना आले. त्यांना पाहताच भाऊसाहेबचा पापला. रम्या, चंदन का नाही आली? तुमचं काय काम आमच्या वाड्यात? उद्या भैयासाहेब व चंदन अक्का येत आहेत सोनं काढून देण्यासाठी. पण मग तू का आलास? चंदन अक्कास तुमची भीती वाटते आता, म्हणून मला आधी पाठवलंय.
तुला काय वाटतंय? तुला मी घाबरेन असं? मुळीच नाही, पण अक्काच तसं वाटतंय. रमाकांत ठासून बोलला. भाऊसाहेबानं वंदनाकडे पाहिलं. वंदना घाबरत मागं सरली. भीती वाटत नसेल तर वाड्यातच मुक्काम ठोका मग. रमाकांत व वंदना वाड्यातच थांबले. भाऊसाहेब सज्जातल्या जिन्यानं तळघरात जाऊन आला. नंतर रोजच्या पट्टीवर जात ठासली. ठासून तो क्लबमध्ये थांब. 12 पावे तो पत्ते खेळत बसला. रमाकांत वाड्याच्या उजव्या पुढच्या सज्जात जिनाखाली उतरत होता. तिकडे गेला. तळघर. तिथं बराच अंधार. त्यानं बटन शोधत उजेड केला. तळघरात मागच्या भागात पेव शोधला. त्याच तळघरात त्याला टाक्या दिसल्या. रावसाहेब गेले तेव्हापासून जीप, ट्रॅक्टर सारी वाहनं उभीच. त्यांना लागणारं डिझेल पेट्रोलच्या टाक्या डिझेल पेट्रोलनं तशाच भरलेल्या. पण त्या केव्हा भरल्या कोण जाणे. कमानीजवळचा दरवाजा कर वाजला. वंदना व रमा जागीच. भाऊसाहेब आला. रम्या, भीती नाही वाटत ना? मग जागेच कसे? झोपा. चल, तळघरात तिथं सोनं ठेवलंय ते काढून देतो व निघतो पहाटे आम्ही. चंदन अक्का येणार नाही. मी मग अशी बोललो ते खोटं. रमा डोळ्यात आग पेटवत बोलला. भाऊसाहेब थबकला. रमा बोलतोय हे खोटं, पण तळघरात बोलावतोय तर तिथंच याला गाडतो आता. लाथेचा बदला. भाऊसाहेबांच्या डोळ्यात ही आग पेटली. रमाकांत वेगळ्या विचारात तर भाऊसाहेब वेगळ्या विचारात. वंदनाही उठली. वंदना, तू वरच थांब, रमाकांत बोलला. दोघे सज्जातून जिन्यानं उतरले. तळघरात येताच रमाकांतने हल्ला चढवला. भाऊसाहेबाने खिशातला हत्यार उपसलं. तो आधीच तयार होता. रमाकांतवर सपासप वार होऊ लागले. तरी रमाकांत भाऊसाहेबाला लाथांनी लाथाळू लागला. मागाहून जिना उतरलेल्या वंदनानं सरळ पेट्रोल डिझेलच्या टाक्या गाठल्या. सारा जोर लावत त्याने पेट्रोलच्या टाक्या कलवणल्या. पेट्रोलच पेट्रोल. अहो चला पळावर. वंदनानं आरोळी ठोकली. रमाकांतला ही खाली का आली व हिनं काय केलं काही समजेना. त्याला वाटलं हिला ढकलत वर काढावं आणि मग याचा खात्मा करावा, म्हणून तो मागं जिन्याकडे वळा. तोवर तर भाऊसाहेबास वाटलं हे दोन्ही निसटतील. त्यानं बोर्डमधल्या जुन्या वायरी धडाथट खेचल्या. वंदना रमाकांतला वर ढकलत होती तर रमाकांत वंदनास. पण तोवर तर शॉर्ट सर्किटने एकच भडकावड. वंदना ही रमाकांतला वर काढत भाऊसाहेबासकट तेच करणार होती. श्रीकांतसाठी रमाकांत वाचावा हे वंदनास वाटत होतं, तर श्रीकांतसाठी वंदना वाचावी हे रमाकांतला वाटत होतं. भाऊसाहेब त्यानं तितका वेळच दिला नाही. पण त्यालाही वेळ कुठे मिळाला. त्यानं 2 टाक्या भरून ठेवल्या होत्या. चंदन भैयासाहेब यासाठी, पण ते नाही तर हे सापडले. भडका उडवू व पेवात उडी मारू असं ठरवलेलं, पण त्याचीही वेळ हुकली. पेवात उडी मारण्याआधीच भडक्यानं त्याला असं काही घेरलं की तिघे भडक्यात ओम स्वाहा. तळघर पेटलं. पण सज्जाखाली जास्त भडका म्हणून लोक उठतात, आवाजाचा धुराचा शोध घेतात व गोळा होतात. तोवर तर सज्जाची खोली ढासळली. काळे ठिक्कर देह ढिगाऱ्यात. बाकी वाडा जैसे थे ठेवण्यात लोकांना यश आलं. 3-4 वर्षे चौकशी केस, कचेरी, फेऱ्या. भाऊसाहेब पार थकले. पुरीचं रमाकांतचं दुःख, त्यात चंदनचं उरलं सुरलं संतुलन ही ढासळ. श्रीकांतकडं कोण पाहणार. त्याही स्थितीत भैयासाहेबांनी श्रीकांतला या प्रकरणात येऊच दिलं नाही. सरळ बाल आश्रमात टाकलं. माया, प्रेम, जिव्हाळा सारं बाजूला ठेवत, काळजावर दगड ठेवत. वातावरण शांत झालं. तोवर श्रीकांत ही 6 वर्षांचा झाला. नंतर त्याचं शिक्षणही सुरू झालं. भैयासाहेबांनी काळजी घेतली, पण तटस्थ राहत. एका कठीण पिढीचा अंत. भैयासाहेब यांनी छापऱ्यात हायस्कूल काढलं. हळूहळू चंदन अक्का संतुलन राखू लागल्या. पण तरी भैयासाहेब व चंदनबाईनं श्रीकांत सारं सत्य कथन केलं.
भैयासाहेब, आई जन्मताच मेली असं का सांगितलं? वाढत्या वयासोबत तुझे मुळाबाबतच्या प्रश्नांना काही काळ थांबवण्यासाठी त्या परिस्थितीत माझ्याकडून खोटं सांगितलं गेलं. पण आता जे सांगितलं त्यात एकही शब्द खोटा नाही. मूळ, अस्तित्व, आभाळातील मळभ विरतानाही अनेक सवाल, मनात नवीन राग, प्रेम, असूया, द्वेष. कुणाबाबत राग असूया धरावी? भावना अक्षयतेचा नियम. कोणतीच भावना कायम नाही. भावना निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. एका भावनेचं दुसऱ्या भावनेत रूपांतर. कोण वंदना, कोण भाऊसाहेब, कोण रमाकांत सांगळे, चूक कोणाची, बरोबर कोण? हे भैयासाहेब बरोबर, ही चंदनाक्का बरोबर, आपलं या जगात येणं बरोबर. आलोच. कुणाचं प्रारब्ध कुणाच्या हातात नसावं म्हणून, पण मग आता कोण म्हणून राहावं मी? बदला तरी कुणाचा घ्यावा आणि राग तरी कुणावर करावा? प्रेम तरी कुणावर करावं? स्नेह, नातं तरी कुणाशी जुळवावं? आपल्या धमन्यातलं रक्त या वाड्याच्या माणसांचं की भैयासाहेबाच्या वंशजांचं? रमाकांत सांगळेनं नाव दिलं त्याचं काय? श्रीकांत रमाकांत सांगळे. मुळाचा अंत की ओनामा? प्रश्नाच्या वावटळीच्या केंद्रस्थानी अनेक सवालांचा सुरुंग. बत्ती द्यावी का? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.